आणि उन्हातलं उपोषण आहे ध्यानात ठेवा. मला बोलायला लई लावून जाऊ नका. काय होतं इथं उन्हात मला जास्त जर त्रास व्हायला लागला तुम्हाला बोलू का काय करू. त्यामुळे कोणी धिंगाणा ते करत नाही. मग मला पळायला लागतं तुमच्याकडं. काहीच करायचं नाही, शांत राहायचं. मंत्री येऊ जाऊ आपण तोडगाच काढू. विखे पाटील साहेब जबाबदारी सोपून दिली. काय होतं पोरांनी आंदोलन भाग सोडा. तुम्हाला वाटतं शब्द काळी पण मला गरजेचं आहे. मला इकडं ऊन लागलं तर तिकडं तुम्हाला चटके बसतात. माझा शब्दशः अर्थ समजून घ्या. माझा शब्दशः अर्थ समजून घ्या. इथं आम्ही उन्हात तळपलो तुम्हाला चटके बसणार आहेत. तुम्ही पटापट करणार होणार आहे ना दादा. त्याच्यामुळे 10 महिने गेले त्यांना पण माहिती आहे. विखे पाटील साहेबाला पण माहिती आहे 10 महिने गेले. आपल्या संदर्भात आलं तर आपण उद्या निर्णय करू. हे बरं का याच्यावर तुम्हाला जोरात द्यावा लागेल ना. मला मुंबईला आमचा हट्ट आहे तुमच्याकडं. तुमचे दौरे रद्द करा. समाजासाठी हे सत्य नाही नाही म्हणतोय मी. हे असलं बी काही तर सगळं दौरे रद्द करा. हा सगळं रद्द करा आणि याच्यातच वेळ द्या. कारण हे लय गरजेचं आहे. कारण हे जर एकदा फिरलं ना तुम्हाला अर्थ समजतोय तुम्हाला पण हे जर एकदा फिरलं ना खूप फिरणार आहे. साठी साहेब नव्हत्या म्हणजे मी कंपनी मला 2-3 दिवसात काय बसणार तुम्हाला मलाच मांडायची कोर्टामध्ये. उद्या जर मी बाजू मांडत कमी झालं उद्या माझं सरकार उद्या मीडियाचे बांधव ड्राफ्ट विखे पाटील साहेबांनी आणून दिलाय. त्या ड्राफ्टनुसार ते राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या सूचना देणार आहेत. अधिकृत सूचना सरकारच्या वतीनं पत्र काढून शासकीय आदेश सूचना प्रत्येक अधिकाऱ्यांना ज्या त्या संदर्भातल्या 58 लाख नोंदी सापडल्यात. त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याच्या व्हॅलिडिटी द्या. नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल. अशा सूचना सरकार काढणार आहे. त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिलाय. त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो. पण सूचना काढायला नाही येत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही. आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला. हैदराबाद गॅझेटियरनुसार देण्यासाठी एसओपी तयार केली. एसओपी कशी आहे मी थोडी अभ्यासकांना सांगतो, विचारतो आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो असं त्यांना सांगितलंय. जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत. हे मात्र आम्हाला योग्य वाटलं. ते पण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते अहवाल राहणार आहे. सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढा असं मी त्यांच्याकडे हट्ट लावून धरलेलं आहे. त्यांचं म्हणणं 1 महिना, माझं म्हणणं 1 दिवस सुद्धा नाही. आणि ती आमची चर्चा झाली. तुम्हाला सातारा संस्थांचा हैदराबादचा सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढावं लागेल. तर ते म्हणले मी सुद्धा आता लगेच दौरा बंद करून त्या दौरा तसा कालपासून त्यांनी बंदच केलाय. ते इकडेच आहेत अंतरवालीतच. तर ते जाऊन बोलतो म्हणते. त्यांना मुख्यमंत्र्यांशी पण ह्या विषयी बोलावं लागेल. लहान विषय नाहीये. आणि कायदे तज्ञाशी बोलावं लागेल. ते बी सांगतोत म्हणलेत, करतो म्हणजे करतोत म्हणलेत. आता करते नाही त्यांचा भाग. पण मी थांबणार नाही हे त्यांच्यावर निरोप दिलाय मी. स्वतंत्र मराठा समाजासाठी मंत्रालय 1 महिन्याची वेळ मागितलाय. ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात होतं. 1 महिन्याच्या वेळाची त्याला गरजच नाही अजिबात. कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण होईल. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पैशाचा विषय 15 दिवसात देऊन टाकून म्हणते ते ठीक आहे. ते पण पटलं आम्हाला. कुणबी प्रमाणपत्राच्या वितरित करण्याची कारवाईची दर 8 दिवसाला आढावा घेऊ म्हणते. जिल्हाधिकाऱ्याला हेल्पलाईन देऊ. ठीक आहे. ते पण चांगलंच. ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहे. त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार आहे. त्याही काढतोत म्हणलेत. हे सगळेच काढतो म्हणलेत. काय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी देतो. हा ते पण सूचना काढायला लागले देतोत म्हणून. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागले. हा ते पण ते पत्रकच काढायला लागणार आहे. हा ठीक आहे. ड्राफ्ट दिलाय आणि ते म्हणले मी काढतो फक्त तुम्ही ओके म्हणून सांगा. तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना पण विचारावं लागेल की हे ओके आहे का. थांब रे हे याला काढा बाहेर तिकडे. काढा याला बाहेर काढा. पोरं काढा बाहेर त्याला. परत पुढे येऊन देऊ नका त्याला.
मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल की हे योग्य आहे का, आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे, तुम्ही फक्त ओके म्हणा, आम्ही सूचना काढून टाकतो सगळ्या शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्हीवर पण, कारण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचना लागणार आहेत आणि सरकारच्या पण सूचना लागणार आहेत, तर दोन्ही काढतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी आता अभ्यासकांना बोलून घेतो 5 वाजेपर्यंत, सगळ्या लांब किती असले तरी ते येऊ शकतात आणि त्या हिशोबानं हे सगळेच करून घेतो म्हणतात. आता त्यांना एकदा एसओपी देतो, हे सगळा विषय देतो, सूचना निघाल्या ते सगळं होऊन जाईल. पण सात माझं आव्हान करतो एकदा, मग तुम्ही सांग. माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आणि तज्ज्ञांना आव्हान आहे, फोन लावायला वेळ नाहीये आणि मीडियाच्या माध्यमातून घराघरात विषय जातो फोनच्या आधी, आणि मी उन्हात आहे त्याच्यामुळं मी फोनवर बोलू शकत नाहीये. आमच्या भावना पण समजून घ्या सगळ्या तज्ज्ञांनी आणि अभ्यासकांनी. तुम्ही तातडीनं आंतरवालीकडे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त आज सायंकाळच्या 6 वाजायच्या आत सगळ्यांनी या. तुम्हाला हे ड्राफ्ट दाखवायचा आहे, यानुसार GR काढायचेत का, यानुसार सूचना द्यायच्यात का, तुम्ही म्हणले ओके किंवा याच्यात बदल करा, तर मी पटेल साहेबाला तुमच्या समोर सांगतो की ही बदल करायचा साहेब. अभ्यासकांनी तातडीनं आंतरवालीकडे यावं 5 वाजेपर्यंत. धन्यवाद. की सन्माननीय जरांगे पाटील यांनी आज उपोषणाला सुरू